नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आणि आज आपण इयत्ता 7वी विषय बघत आहोत, सामान्य विज्ञान. तर त्यातील 18वा धडा आहे ध्वनी, ध्वनीची निर्मिती. तर चला विद्यार्थ्यांनो, या धड्याचा आपण आज संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. याच्या आधीचे सुद्धा जे सर्व धडे आहेत याचे स्वाध्याय हे ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्यासाठी वेगळी प्लेलिस्ट बनवली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही याच्या आधीचे स्वाध्याय बघू शकता. आणि जर तुम्ही आता चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला इथून पुढचे सुद्धा इतर विषयांचे सुद्धा जे स्वाध्याय जेव्हा आम्ही अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन मिळेल, तेही बघता येतील. तर आपल्या स्वाध्यायाला आपण सुरुवात करत आहोत. यातील प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. तर यातील कोणत्याही वस्तूच्या लयबद्ध डॅश ध्वनी निर्माण होतो. तर चला, इथे आपल्याला जो शब्द भरायचा आहे त्या शब्दाला मी हायलाइट करते. कोणत्याही वस्तूच्या लयबद्ध कंपनामुळे, कंपन म्हणजेच काय, व्हायब्रेशन्स, तर या व्हायब्रेशन्समुळे ध्वनी निर्माण होतो. पुढे आहे आ, ध्वनीची वारंवारता डॅश मध्ये मोजतात. तर आता सांगा बघू याचं उत्तर. ध्वनीची जी वारंवारता आहे ही आपण हर्ट्झ मध्ये मोजतो. तर इथे कोणता शब्द येणार? हर्ट्झ. आणि तो लिहिताना अशा पद्धतीने लिहिला जातो. ई प्रश्न, ध्वनीचा डॅश कमी झाल्यास त्याचा आवाजही कमी होतो. इथे आपल्याला काय येणार मग? ध्वनीचा आयाम. आयाम म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? इंटेन्सिटी. जर त्याची इंटेन्सिटी कमी झाली तर त्याचा आवाज सुद्धा कमी होतो. ई प्रश्न, ध्वनीच्या डॅश साठी माध्यमाची आवश्यकता असते. तर कशासाठी असणार? प्रसारणासाठी. ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. दुसरा प्रश्न आहे, योग्य जोड्या जुळवा. इथे अ गट आणि ब गट हे दोन दिलेले आहेत. तर याची उत्तर आपण बघूयात. चला, बासरी साठी येणार 3 नंबरचा ऑप्शन, जो की आहे हवेतील कंपने. वारंवारतासाठी येणार, ती कशामध्ये आपण मोजतो? मगाशीच आपण बघितलं की ध्वनीची वारंवारता आपण हर्ट्झ मध्ये मोजतो. त्यानंतर ध्वनीची पातळी आपण कशी मोजतो? डेसिबल मध्ये. श्राव्यातीत ध्वनी म्हणजे आपल्याला ऐकू येणारा जो आवाज आहे त्याची वारंवारता किती असते? 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त असते. इथे आपण 20K हर्ट्झ असं सुद्धा लिहू शकतो. आणि अश्राव्य ध्वनी म्हणजे आपल्याला जे आवाज ऐकू येत नाहीत त्याची वारंवारता किती असते? 20 हर्ट्झ पेक्षा कमी असते. स्टुडंट्स, नेक्स्ट क्वेश्चन बघण्याआधी तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं असेल चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. तिसरा प्रश्न बघायचा आहे, शास्त्रीय कारणे लिहा. आणि यामध्ये अ प्रश्न, जुन्या काळी रेल्वे कधी येईल हे पाहण्यासाठी रेल्वेच्या रुळांना कान लावून अंदाज घेत असत. तर या पाठीमागचं काय शास्त्रीय कारण आहे? उत्तर, रेल्वे गाडी रुळांवरून धावताना तिच्या चाकांचे रुळांवर होणारे आघात आणि घर्षण यामुळे ध्वनी निर्माण होतो. आणि याच ध्वनीच्या कंपनाचे प्रसारण रूळ, जो आपला रेल्वेचा रूळ आहे, या स्थायूरूप माध्यमातून दूरपर्यंत होतो किंवा दूरपर्यंत ते प्रसारण, त्याचे जे व्हायब्रेशन्स आहेत हे पसरतात. म्हणजेच या रुळांच्या माध्यमातून ध्वनी दूरपर्यंत प्रवास करतो.
दूरवरच्या अंतरावर रुळांना कान लावल्यास हा ध्वनी स्पष्टपणे ऐकू येतो आणि रेल्वे गाडी येत असल्याची त्यामुळे आपल्याला कल्पना येते. म्हणूनच जुन्या काळी रेल्वे गाडी कधी येईल याचा अंदाज घेण्यासाठी रेल्वेच्या रुळांना कान लावून पाहत असत किंवा त्याचा अंदाज घेत असत. पुढे आहे हा प्रश्न, तबला व सतार यांपासून निर्माण होणारा ध्वनी वेगवेगळा असतो. तर याचं काय कारण आहे बघा. पहिला पॉइंट, तबल्यामध्ये ताणलेला चामड्याच्या पडद्यावरती आघात केल्याने त्या पडद्यात कंपने निर्माण होऊन ध्वनी उत्पन्न होतो. तर तबल्याचं स्ट्रक्चर आपल्याला माहित आहे. तबल्यावरती जो खाली जो लाकडाचा ड्रम असतो त्याच्यावरती चामड्याने ते कव्हर केलेलं असतं आणि त्याच्यावरती आपण आघात करतो, त्यानुसार व्हायब्रेशन्स होतात आणि मग तिथून तो ध्वनी निर्माण होतो. पण सतारीमध्ये कसं असतं, तारा असतात आणि त्या तारा ताणून त्या जोडलेल्या असतात. मग अशा सतारीमध्ये ताणलेल्या तारा छेदल्यामुळे किंवा ते आपण हलवतो बोटांनी, या तारा छेदल्यामुळे त्या तारांमध्ये कंपने निर्माण होतात आणि त्यातून ध्वनी निर्माण होतो. अशा रीतीने कंपायमान होणाऱ्या वस्तू वेगवेगळ्या असल्याने निर्माण होणाऱ्या कंपनांची वारंवारता आणि उच्च नीचता वेगळी वेगळी असते. म्हणून तबला आणि सतार यांच्यापासून निर्माण होणारा जो ध्वनी आहे किंवा त्यापासून जो वेगळा वेगळा आवाज हा आवाज वेगळा असतो. पुढचा आहे प्रश्न ई, चंद्रावर गेल्यानंतर सोबतच्या मित्राला तुम्ही हाक मारली तर ती त्याला ऐकू येणार नाही. तर या पाठीमागचं काय उत्तर आहे बघा. ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी कशाची गरज असते, आपण मघाशीच बघितलं, ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी माध्यमाची गरज असते. कोणतेही माध्यम हे ध्वनीच्या प्रसारणासाठी आवश्यक आहे. त्यानंतरचा पॉइंट, चंद्रावर पृथ्वीप्रमाणे वातावरण नसते. तिथे माध्यमांचा अभाव असल्यामुळे चंद्रावर आपण बोलताना ध्वनीचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रसारण होत नाही. म्हणजे तिथे माध्यम नाही, माध्यम नसल्यामुळे ध्वनीचे प्रसारण होत नाही आणि म्हणूनच चंद्रावर गेल्यानंतर सोबतच्या मित्राला हाक मारली तर ती त्याला ऐकू येणार नाही, कारण तिथे माध्यमांचा अभाव आहे आणि ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची गरज असते. पुढे आहे प्रश्न ई, डासांच्या पंखांची हालचाल आपल्याला ऐकू येते परंतु आपल्या हातांची हालचाल आपल्याला ऐकू येत नाही. तर बघा, खूप इंटरेस्टिंग प्रश्न विचारलेला आहे. तर याच्या पाठीमागचं उत्तर काय बघा, शास्त्रीय कारण काय. डासांच्या पंखांची खालीवर अशी हालचाल अत्यंत वेगाने होते, म्हणजे खूप फास्ट ते खालीवर आपले पंख हलवत असतात. त्यांच्या पंखाची हालचाल एका सेकंदात 300 ते 600 एवढी असते. म्हणजे 300 ते 600 वेळा वर खाली ते पंख करतात. म्हणजेच पंखांच्या हालचालीची वारंवारता 300 हर्ट्झ ते 600 हर्ट्झ इतकी असते. त्यामुळे श्राव्य ध्वनी निर्माण होतो व आपण ती हालचाल ऐकू शकतो. आता श्राव्य ध्वनी, परंतु आपण आपल्या हातांची हालचाल इतक्या वेगाने करू शकत नाही आणि आपल्या हातांच्या हालचालीमुळे होणारा ध्वनी हा 20 हर्ट्झ पेक्षा कमी वारंवारतेचा असतो. असा अश्राव्य ध्वनी आपण ऐकू शकत नाही, म्हणून आपल्या हातांची हालचाल आपल्याला ऐकू येत नाही. हे आहे याचे कारण. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा नक्की शेअर करा. पुढचा प्रश्न बघणार आहोत. चौथा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर यातील अ, ध्वनीची निर्मिती कशी होते. चला आपण आता याचं उत्तर बघूयात. पहिला पॉइंट, कोणत्याही वस्तूवर आघात झाला
की त्या वस्तूमध्ये कंपने निर्माण होतात. कंप पावणारी वस्तू ध्वनीचे उगमस्थान असते आणि वस्तूच्या कंपनामुळे म्हणजेच व्हायब्रेशनमुळे, व्हायब्रेशन म्हणजे काय, पुढे मागे होणे, यामुळे ध्वनीची निर्मिती होते. पुढचा हा प्रश्न, ध्वनीची तीव्रता कशावर अवलंबून असते? आणि याचं उत्तर, ध्वनीची तीव्रता पुढील गोष्टींवर अवलंबून असते. त्यातील पहिली, ध्वनीच्या कंपनाचा आयाम, म्हणजेच त्याचे जे व्हायब्रेशन्स होणार आहेत त्याची जी इंटेन्सिटी आहे त्याच्यावरती. ध्वनीची तीव्रता ही ध्वनीच्या कंपनाच्या आयामाच्या वर्गाच्या प्रमाणात असते. दुसरी गोष्ट कोणती बघा, ध्वनीच्या कंपनाची वारंवारता. तर वारंवारता जास्त असेल तर ध्वनीची तीव्रता जास्त असते. आणि तिसरी, ध्वनीच्या उगमस्थानापासूनचे अंतर. ऐकणाऱ्या ध्वनीच्या उगमस्थानापासूनचे अंतर कमी असेल तर ध्वनीची तीव्रता अधिक जाणवते. ई प्रश्न, दोलकाच्या वारंवारतेचा संबंध दोलकाची लांबी व आयाम यांच्याशी कसा असतो ते स्पष्ट करा. याचं उत्तर, दोलकाची लांबी वाढली की दोलकाची वारंवारता कमी होते. म्हणजेच लांबी वाढली की त्या दोलकाची एका सेकंदात होणारी दोलने कमी होतात. त्यानंतर काय रिझन आहे, दोलकाच्या वारंवारतेचा त्याच्या आयामाचा फारसा परिणाम होत नाही. म्हणजेच आयाम वाढला किंवा कमी झाला तरी दोलकाची वारंवारता विशेष बदलत नाही, ती जवळजवळ तेवढीच राहते. पुढचा प्रश्न ई, ताणून बसवलेल्या तारेतून निर्माण होणाऱ्या ध्वनीची उच्च नीचता कोणत्या दोन मार्गांनी बदलता येते ते स्पष्ट करा. उत्तर, तारेचा ताण वाढवला की वारंवारता वाढते आणि निर्माण होणारा ध्वनी उच्चतम असतो. ताण कमी केला की वारंवारता कमी होते आणि ध्वनी निचतम होतो. तारेची लांबी कमी केली की वारंवारता वाढते, त्यामुळे निर्माण होणारा ध्वनी उच्चतम असतो आणि तारेची लांबी वाढवली की वारंवारता कमी होते आणि निर्माण होणारा ध्वनी निचतम असतो. तर बघा, या दोन्ही मधला आपण फरक सांगितला आहे. कोणत्या दोन मार्गांनी त्याचं ध्वनीची उच्च नीचता बदलता येते, इथे आपण या उत्तराद्वारे ते स्पष्ट केलं आहे. विद्यार्थ्यांनो, इथे आपला हा स्वाध्याय संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. थँक्यू.